हात जोडून येईल, तुम्हाला हात जोडत जायची गरज नाहीये. न मागता तुमच्या विहाराकरता, आणि तो निधी देतोय का उपकार करत नाहीये, हे कळलं पाहिजे तुम्हाला. आम्ही तो उपकार नाहीये, कारण ही बाबासाहेबांनी केलेली सोय आहे. जनगणना म्हणतात ती कशा करताय की त्या जनगणनेच्या नुसार त्यांना तिथं बजेट बनवावं लागतं. कुंभमेळ्याला हजारो करोड निधी दिला जातो, तसाच तुमच्याही कुठल्या तरी कारणाला निधी दिला तर त्यांचे काही उपकार नाहीत, पण ते आम्हाला तोडून देतात. संघटितरित्या तुम्हाला काही करू देतात का? अशोक साहेबांनी आज लाख सांगितलं असेल की आम्ही इथे अधिवेशन घेतलं, तिथं कुठल्याही गव्हर्नमेंटचा एक घेलाही त्यांना मिळाला नसेल. कुंभमेळ्याचे कुठलेही साधू त्यांच्याकडे डिमांड करत नाही. कधी ऐकलं का पेपरला की कुंभमेळ्याकरता ह्या साधूंनी असं अप्लिकेशन केलं आणि एवढे करोड मागितले? केंद्र सरकारही देतं आणि जिथे काय कुंभमेळा असतो त्याचं राज्य सरकारही देतं. का असतं हे? तुम्हाला लोकशाहीमध्येही तुमचा हिस्सा हिसकावण्याकरता बाबासाहेबांनी सांगितलेला आहे, आणि तो हिस्सा बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आम्ही गमावून बसलो. दुसरा घ्यायची वार्ता तर सोडूनच द्या, पण जो आम्हाला बाबासाहेबांनी मिळवून दिला होता तो आम्ही गमावून बसलो. कशामुळे? की आमच्यात नसलेल्या समन्वयामुळे. जर तो आमच्या समन्वय असता तर आम्ही एक दुसऱ्याला सांगत आणि मग ते आंदोलन म्हणा, संघर्ष म्हणा, तो उभा केला असता, आणि आमच्या झोळीतलं उचलायची कोणालाही हिंमत झाली नसती. का झाली? कारण एक तर तुम्ही तुमचा समन्वय नसल्यामुळे तुमच्या झोळीलाही एवढे भोकं पाडले की वरून कुणी टाकलं तरी खालून कधी पळून जातोय तुम्हाला कळतच नाही. म्हणून हे प्रतिक्रांती, जर प्रतिक्रांती खूप जोरात आली, तुमच्या लक्षात येत नसेल, परंतु हे करणं खूप जरुरी आहे. मी कालच्या प्रवचनात जसं सांगितलं की आपण मेल्यानंतर आपल्या पोराने आपल्या फोटोला एक अगरबत्ती लावावी असं जर वाटत असेल तर मला ह्या प्रतिक्रांतीला थोपवण्याकरता माझा हिस्सा मी उचलला पाहिजे. मग जसा उचलता येईल तसा. दुसऱ्याकडे बघण्यात काही अर्थ नाही. मला काय करता येईल, मी कुठे करता येईल ते मी केलं पाहिजे. कोण विहारात येतो की नाही येतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मी जाईल. आणि म्हणून ह्या विहारामध्ये तरी बरोबर 3 वाजले, जर माझ्या पुढे 2च महिला असल्या तरी मी कार्यक्रम सुरू करतो. मी वाट नाही बघत. कधी कधी त्या बिचाऱ्यांनाच वाटते की काय करावं. नाही, होईल, आपण करत राहा. तुम्ही जर थांबलात तर मग सगळंच थांबेल. आणि म्हणून या समन्वयापाठी खूप मोठा प्रोग्राम आहे आमच्याकडे तो तयार. पण कुठे टाकायचा? चर्चमध्ये एक पादरी परमनंट आहे ना. तुमच्यापेक्षा लोकसंख्या, पुऱ्या भारताची लोकसंख्या ख्रिश्चनाची तुमच्या महाराष्ट्रातल्या महारापेक्षा कमी आहे, आणि तरी ते प्रत्येक चर्चला एक पादरी देतात. कंप्लेंट आली का आजपर्यंत की आज पादरी काढून दिला त्यांनी चर्चमधून म्हणून? आमच्याकडे किती कंप्लेंट आहेत. आम्ही नाही टिकू द्याला अपेक्षा का? म्हणजे 3च्या नंतर जेवते. अरे जेवू दे ना, तुझ्या बापाचं काय झालंय, तू 5 वेळच जेवतो. आम्ही कुठल्याच गोष्टी सहन करायला तयार नाही, आणि म्हणून होत नाही. आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. जसं अशोक साहेबांनी समजावून सांगितलं की आम्हाला कशा कशा गोष्टीची गरज आहे, आम्ही ते निर्माणच होऊ देत नाही. इथे जर बौद्ध जयंती झाली आणि त्याच्यात 10-20 हजार जर शिल्लक राहणार असतील तर 3ऱ्या दिवशी सभा भरते, इथल्या अध्यक्षांनी किती खाल्ले? भरते की नाही? कशी शिल्लक ठेवणार? ती वृत्ती आमच्यात तयार झाली पाहिजे की जो शिल्लक ठेवतोय त्याची क्रेडिबिलिटी एवढी असली पाहिजे की पुढच्याला वाटलं पाहिजे की हा काहीच नाही करणार, तो दुसऱ्या कार्यक्रमाला उपयोगात आले, तर ते होत जाईल ना. कुठे करायचं? आणि म्हणून प्रतिक्रांतीचं परत आज सांगतो तुम्हाला की क्रांती तुमच्या डोक्यात निर्माण होऊ द्या आणि तुमच्याच खांद्यावरनं वाहक होऊ द्या. बामणासारखं होऊ देऊ नका. प्रतिक्रांती त्यांच्या डोक्यात निर्माण होते आणि ती तुमच्या खांद्यावर कशी देते? त्याच्या डोक्यात असतं याच्या पुढे देव टाकायचा, तर प्रतिक्रांती सुरू होईल. आणि तुम्ही खांद्यावर घेऊन कसा पळता? तर आजही उत्तर प्रदेशामध्ये निळा झेंडा लावून कावड यात्रेला जातात. हे प्रतिक्रांतीचे वाहक आहे.
आम्ही नुसतेच माणसं बनवण्याच्या भानगडीत. अरे ते जनावर बनायला लागले तर ते करा ना. मी कालही व्याख्या सांगितली होती मला, आम्हाला जनावर म्हटलं की राग येतो आणि वाघ म्हटलं की छाती फुगते. दोघांचंही नाव एकच आहे, वाघालाच जनावर म्हणतात. अर्थ कुठला घ्यायचा बघा. आणि म्हणून ह्या समन्वयाच्या गोष्टी खरोखर झाल्या पाहिजे. कारण जोपर्यंत तुमच्या समन्वय होणार नाही तोपर्यंत तुमची एकत्र येणं ह्या एवढ्या पायावर एवढे फायदे आहेत, चिक्कार फायदे आहेत. तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये एक संघटना काढली होती, बुलढाणा जिल्हा रहिवासी बौद्ध संघ. खूप टीका केली त्या लोकांनी त्याच्यावर. कशाला म्हणे एका जिल्ह्यातच काढताय, बौद्ध काय एकाच जिल्ह्यात आहेत का? नाही ऐकलं त्यांनी. आज तिथे त्यांच्यावाले 2 कॉलेज आणि 1 रात्र शाळा चालते. एक हॉस्टेल आहे की आपली मुंबईला जाणारे, मुंबईला जाऊन राहणं काही सोपं काम नाहीये. आपल्या इकडचा केवढाही मोठा ऑफिसर गेला की त्याला पहिले 5 वर्ष झोपडपट्टीतच राहावं लागतं. कारण शहराच्या ठिकाणी घर घेणं त्याच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. आणि त्या समूहामध्ये आणि एका सभेला त्यांनी मला बोलवलं. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा 3 बाया एकमेकीच्या गळ्यात पडून रडत होत्या. म्हटलं मी आलो म्हणून रडतात की काय आहे? ते म्हणे नाही. मग का रडतायत? तर म्हणे ही तिच्या आत्याची पोरगी आहे आणि ती तिच्या मामाची पोरगी आहे. यांना 25 वर्षानंतर कळलं, कारण बुलढाणा जिल्ह्याचं तुम्ही संमेलन भरवलं. तो नात्याचा जरी संबंध असेल तरी तुमच्या विचाराचा संबंध आहे. कारण काही कुप्रथा जर विदर्भात असतील आणि जर चांगल्या प्रथा मराठवाड्यात असतील तर तुम्ही दोघं एकमेकाला द्याल आणि घ्याल. खूप काही गोष्टी होतात. आणि म्हणून निमंत्रण दिली पाहिजे, आपण बोलवलं पाहिजे. बाबासाहेब एका भाषणात तेच सांगतात की तुम्ही बुद्ध आहात तर बुद्ध दिसले पाहिजे. आम्ही बुद्ध आहोत तर बुद्ध दिसलो पाहिजे. लोकांनी त्याच वेळेच्या कार्यकर्त्यांनी विचारलं होतं. पहिल्या सभेत लोकांना कळलं नाही म्हणून त्यांनी निळ्याच टोप्या घातल्या सगळ्यांनी. तुम्हाला जर आठवत असेल तर पहिल्या जमान्यात जा, सगळे निळ्या टोप्या घालून पळायचे. बाबासाहेब म्हणे हे काय लावलंय तुम्ही? निळ्या टोप्या घालायचे सगळेच कार्यकर्ते. अरे बाबा मला हे अपेक्षित नव्हतं. मग बाबासाहेबांनी समजावून सांगितलं की तू वर्तनाने बुद्ध दिसला पाहिजे, निळ्या टोपीत बुद्ध नाहीये, तो वर्तनाने दिसला पाहिजे मला. आणि मग वर्तनाने दिसला पाहिजे तर काय करायला पाहिजे? तर बाबासाहेब सांगतात की जो बुद्ध आहे त्याला किमान त्रिरत्न वंदना आली पाहिजे, कमीत कमी. त्याच्या घरामध्ये बुद्धाची मूर्ती असली पाहिजे. आणि त्याने किमान वर्षातून 2 वेळेस भिक्षूला आपल्या घरी बोलवलं पाहिजे. कारण भिक्षू ज्या दिवशी चिवरावतून त्या घरात प्रवेश करेल तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांना कळेल हा बुद्ध आहे. बुद्ध तसे दिसाल तुम्ही, आचरणाने दिसाल. आणि ज्या दिवशी आपल्या घरी बुद्ध येणार आहे त्या दिवशी तरी मात्र तुम्ही त्या बुद्धाची मूर्ती साफ करून तिला हार फुलं आणून ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. बाबासाहेबांनी आपल्याला त्या जिथे भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन केलं तिथं बाबासाहेबाचं शेवटचं प्रवचन आहे श्रावस्तीला. आणि तिथे बाबासाहेब सांगतात की बुद्धाने किमान रविवारच्या दिवशी विहारात गेलं पाहिजे, कमीत कमी रविवारच्या दिवशी. आम्हाला ख्रिश्चनासारखं नाही करतायत, आम्हाला मुसलमानासारखं नाही करतायत, आम्हाला शिखा करता नाही करतायत. विस्कळीत असलेला नसलेला हिंदू धर्म सत्यनारायणाच्या पूजेला ते सगळे एकत्र होतात. आमच्याकडे असं काही नाहीच आहे. आमच्याकडे विहार आहे ना, तिथे एकत्र या ना. आणि म्हणून यांनी चालू केलेली चळवळ मला वाटतं साकेत बुद्ध विहारही त्यांना प्रतिसाद देईल. त्याप्रमाणे कराल. मला माझ्या पद्धतीने जेवढी काही मदत करता येईल, जशी करता येईल ती करण्यास मी आज तुम्हाला वचन देतो. आणि आपणही औरंगाबादमध्ये पुढच्या वेळेस अशोक साहेबाला बोलवाल त्यावेळेस कमीत कमी 40 ते 45 विहाराची एक कमिटी म्हणण्यापेक्षा लोकांची सभा किंवा लोकांचं संमेलन किंवा लोकांची एकता घेऊन आपण सभा करून त्यांना बोलवू, एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझी देशना संपवतो.